खोटी कागदपत्रे तयार करून अनेक जमिनी लुबाडत असलेले प्रकरण आम्ही पाहिलेले आहोत. आज बेळगावमध्ये असाच एक प्रकार उघडकीस आलेला आहे. हँडिकॅप असोसिएशन, आज हँडिकॅप असोसिएशनमध्ये सुद्धा असे प्रकार घडत असल्याचे, म्हणजे खोटी कागदपत्रे तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याप्रसंगी शहापूरातील दिव्यांग संस्थेच्या विरोधात दिव्यांगाची पोलिसात फिर्याद करण्यात आलेला आहे. तर चला मित्रांनो, सविस्तर काय आहे ते पाहून घेऊया. शहापूर येथील असोसिएशन ऑफ फिजिकल हँडिकॅपच्या अध्यक्षासह 7 जणांविरोधात शहापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेच्या एका सदस्याने दिलेल्या फिर्यादीवरून FIR दाखल करण्यात आला आहे. आदर्शनगर माधवपूर वडगाव येथील सचिन रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष वामन कट्टी, सेक्रेटरी गिरीश सव्वाशेरी, जॉईंट सेक्रेटरी वीणा स्वामी, खजिनदार दयानंद दडीकर, सदस्य राघवेंद्र अनवेकर, आरिफ अली वालीकर, तस्मीन नजार डोनकरी आदी शहापूर पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आले आहे. 26 जून रोजी 7 जणांवर विरोध FIR दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सिद्धप्पा सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील तपास करीत आहेत. 29 जून 2023 रोजी बेकायदेशीररित्या घेतलेल्या विशेष सामान्य सभेत नियमात दुरुस्ती करून कुठ्ठलवाडी येथील 6 एकर 28 गुंठे जमीन यशनी डेव्हलपर्स यांना विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या 11 पैकी 4 सदस्यांना सचिव पाटील, सुधीर शेरेकर, राजेश कुमार, गिरी विजय, पासाण्या चौघान जणांना सदस्य पदावरून कमी करून 8 जून 2023 रोजी नोटीस दिलेल्याचे भासून त्यांच्या बोगस सह्या करून 29 जूनला बैठकीला हजर राहिल्याचे दाखवल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. जमिनी संबंधित ठराव करण्यापूर्वी कायदेशीररित्या विशेष सर्वसामान्य सभा झाली नसली तरी खोटी कागदपत्रे तयार केल्याचे सचिन पाटील यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. तर पुढील तपास शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सिद्धप्पा सिमानी व त्यांचे सहकारी करत आहेत. आणि यापुढे काय काय घडणार आहे हे आता पुढील अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, एवढं सांगायचं आहे, आजकाल बेळगावमध्ये चाललेले अनेक गैरव्यवहार जागे संदर्भात चालत असताना हँडिकॅप असोसिएशनमध्ये सुद्धा असं घडतंय. ही नवल वाटायला काय फार वेळ लागणार नाही. कुमुदा TV, ब्युरो न्यूज, बेळगाव.